बघा किती छान रसरशीत सुजीपासून बनलेला हा हलवा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। एक वाटी सुजीपासून बनलेला हा हलवा अगदी 2 दिवससुद्धा तुम्ही खाल्ला तर तुम्हाला शिळा वाटणार नाही। पाकातील सुजीचा हलवा तुम्ही या अगोदर नक्कीच खाल्ला नसेल, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सुजीचा हलवा बनवण्यासाठी इथे मी एकाच वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। एकाच वाटीने आपल्याला सुजी घ्यायची आहे, एकाच वाटीने आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि एकाच वाटीने आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे। हे तीनही प्रमाण आपल्याला एकसारखे घ्यायचे आहे। सर्वात आधी कढईमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे। तूप सर्वात आधी मेल्ट करून घ्यायचं, म्हणजे याचं परफेक्ट प्रमाण आपल्याला घेता येतं। तूप छान गरम झाल्यावरती त्यामध्ये 1 वाटी इतका रवा टाकून घ्यायचा आहे। ची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी फ्लेमवरतीच हा रवा आपल्याला या तुपामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे। गुलाबी रंग येईपर्यंत हा रवा आपल्याला या तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे। इथे कढाई मी जाड बुडाची घेतलेली आहे। ही कढाई जाड बुडाची असल्यामुळे हलवा अजिबातही खालच्या साईडने लागणार नाही। इथे 1 वाटी सुजी वापरून आपण 5 वाटी इतका रसरशीत सुजीचा हलवा बनवणार आहोत। ही सुजी घेत असताना बारीक घ्यायची, जाडसर सुजी घ्यायची नाही। जर सुजी तुमच्याकडे जाडसर असेल तर ही सुजी तुम्ही मिक्सरवरती फिरवून सुद्धा घेऊ शकता। सुजीच्या हलव्यामध्ये टाकण्यासाठी सर्वात आधी आपण पाक बनवणार आहोत। इथे एका पातेल्यामध्ये 3 वाटी इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे। इथे 4 वाटीसुद्धा पाणी तुम्ही वापरू शकता। बघा, ज्या वाटीने आपण सुजी मोजून घेतलेली आहे त्याच वाटीने आपण इथे 3 वाटी इतकं पाणी घातलेलं आहे। आता या वाटीनेच आपण यामध्ये 1 वाटी साखर टाकलेली आहे। सुजीच्या हलव्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता। इथे मी पिस्ता टाकून घेतलेला आहे, काजूचे काप टाकून घेतलेले आहे आणि सर्वात शेवटी बदाम टाकून घेतलेले आहे। या बदामच्या मी साली काढून घेतलेल्या आहे। यामध्ये 1 चमचा विलायची पावडर टाकून घेतलेली आहे। तुपामध्ये आपली सुजी छान अशी गोल्डन रंगावर आलेली आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि कमी फ्लेमवरतीच आपल्याला ही सुजी छान अशी परतवून घ्यायची आहे। बघा, इकडे आपल्या पाकाला सुद्धा छान उकळी येत आहे। यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्ही केशर सुद्धा टाकू शकता, पण माझ्याकडे केशर नसल्यामुळे इथे मी फूड कलर वापरणार आहे। सुजीचा हलवा बनवत असताना खास करून तुपाचा वापर करा। तुपाचा वापर केल्यामुळे हा हलवा चवीला अतिशय अप्रतिम लागतो। आता या सुजीमध्ये आपण फूड कलर टाकून घेणार आहोत। इथे मी केशरी रंग वापरलेला आहे। या हलव्याला छान असा कलर यावा यासाठी तुम्ही स्किपसुद्धा करू शकता किंवा केशरचं दूधसुद्धा यामध्ये टाकू शकता। अशा रेसिपीमध्ये कलर टाकणं किंवा नाही टाकणं ते सर्व तुमच्या आवडीवरती अवलंबून असतं। पण एखादी रेसिपी जेव्हा आपण करतो तिचा कलर जर चांगला आला तर मुलंसुद्धा आवडीने खातात। यासाठी इथे मी फूड कलर वापरलेला आहे। अगदी थोडा कलर पुन्हा एकदा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे। तयार झालेलं पाकाचं पाणी आपण या हलव्यामध्ये टाकून घेऊया। पाक खूप जास्त आणण्याची आवश्यकता नाही, फक्त आपण टाकलेली साखर या पाण्यामध्ये छान विरघळून घ्यायची आहे आणि पाणी छान उकळून घ्यायचं आहे। आता हे पाणी आपण या सुजीमध्ये थोडं थोडं टाकून घेऊया। एकदा सर्व पाणी टाकायचं नाही, अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी गरम असल्यामुळे ही सुजी खूप लवकर पाणी शोषून घेते आणि झटपट आपला हा हलवा तयार होते। बघा, किती छान असा आपला हलवा तयार होत आहे। तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचा हलवा एकदा नक्की बनवून बघा। जर या हलव्यामध्ये तुम्ही तुपाचा वापर न करता वनस्पती तुपाचा वापर करत असाल तर हा सुजीचा हलवा खाताना थोडासा घशामध्ये अडकल्यासारखा होऊ शकतो। आपण तयार केलेला शुद्ध तुपातला हा हलवा तुम्ही 2 दिवसानंतर सुद्धा खाल्ला तरी इतकाच मऊ आणि इतकाच चविष्ट लागणार आहे। या हलव्यामध्ये अजिबातही ड्रायनेस येणार नाही। कमी फ्लेमवरतीच आपण हा हलवा छान असा शिजवून घेतलेला आहे। बघू शकता किती छान असा आपला हलवा तयार झालेला आहे।
तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही प्रेस करा. त्यामुळे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहे. तयार झालेला हा हलवा मी एका छोट्याशा कढईमध्ये काढून घेतलेला आहे आणि नंतर त्यावरती काही ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगाल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि युनिक रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.